किरॅटोकोनस म्हणजे काय हे आज आपण समजून घेऊया। तर आपला हा डोळा आहे, नॅचरल डोळा असा असतो। तर यामध्ये हा समोरचा कॉर्निया आहे, त्यानंतर इथेही लेन्स असते आणि त्याच्या मागे हा रेटिना असतो। तर या किरॅटोकोनस मध्ये स्पेसिफिकली काय होतं, तर हा जो समोरचा कॉर्निया आहे तो स्फेरिकल नसून असा कोनिकल शेप बनून जातो, म्हणजे कोन शेप कॉर्निया होतो, त्याला म्हणायचं किरॅटोकोनस। तर हे कशामुळे होतं, तर ह्या बऱ्याच गोष्टी असतात, जेनेटिक असतात, खूप डोळे चोळल्यामुळे होतात, ॲलर्जीमुळे होतं। तर हे काही लोकांमध्ये कोन शेप कॉर्निया म्हणजे किरॅटोकोनस। मग याला काय करायला पाहिजे, याला किती थांबवायला पाहिजे, मग या लोकांचे चष्म्याचे नंबर जातात का नाही, त्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला आज देतो। तर पहिल्यांदा समजून घ्या की किरॅटोकोनस म्हणजे कोनिकल शेप ऑफ कॉर्निया, तो असा कोन शेप असतो रादर दॅन हा अस्फेरिक असल्यासारखा। तर मी जर हा कोन शेप कॉर्निया इथे लावला तर तुम्हाला लक्षात येईल की ही जी लेन्थ आहे ऑफ आयबॉल ही ऑटोमॅटिकली वाढते आणि यामुळे पेशंट्सला युजली मायनस नंबर सिलेंड्रिकल ते थोडेसे जास्त मोठे असतात। आता सिलेंड्रिकल पॉवर थोडेसे हाय असणं याला युजली किरॅटोकोनस म्हणतात, किंवा हे जे कॉर्निया आहे, जो समोरचा बुबुळ आहे, ते जर जास्त पातळ झालं तरी त्याला किरॅटोकोनस म्हणतात। मग या लेवलला किरॅटोकोनसची ट्रीटमेंट काय, तर पहिल्यांदा लहान मुलं असतील जे 10-15 वर्षांचे असतील आणि ज्या लोकांमध्ये हा किरॅटोकोनस डिसीज आढळून येतो, किंवा ज्या मुलांमध्ये जास्त सिलेंड्रिकल पॉवर आहे त्या मुलांनी आपल्या डोळ्यांच्या कॉर्नियाचा स्कॅन करायला हवा। आणि त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की जास्तीत जास्त डोळे न चोळणे आणि डोळ्यांकडे न जाता आपण जास्त डोळे न चोळणे हे महत्त्वाचं लक्षण आहे। कारण की किरॅटोकोनस युजली जे लोक असे दाबून डोळे चोळतात आणि सिलेंड्रिकल पॉवर ज्यांना जास्त आहे त्या लोकांना हे होतं। आणि ते थांबवायचं असेल तर फर्स्ट लाईन म्हणजे तुम्ही आय रबिंग आम्ही म्हणतो आमच्या भाषेत, की डोळा असा दाबून चोळणे बंद करा। तुमचा किरॅटोकोनस डिसीज जिथे आहे तिथे थांबतो। प्रोग्रेशन ऑफ किरॅटोकोनस विल स्टॉप इफ यू आर स्टॉपिंग द रबिंग ऑफ आय। सो पहिले गोष्ट ते पाळा। सेकंड, अँटी ॲलर्जी ड्रॉप्स तुम्ही टाकून डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवून तुम्ही आपले अँटी ॲलर्जी ड्रॉप्स थांबून, म्हणजे काही लोकांना खरंच खूप चुळचुळ येते किंवा चोळावंसंच वाटतं, त्या लोकांना अँटी ॲलर्जी ड्रॉप्स बाजारामध्ये आहेत। ते ड्रॉप्स डोळ्यांच्या डॉक्टरांकडे दाखवून तुम्ही ते प्रिस्क्राईब करून तुम्ही जर ते घातलं तर पेशंट्सला बऱ्याच वेळेस ती गुदगुद होणे किंवा चुळचुळ होणे किंवा त्याची जी चोळण्याचं त्याला चोळावंसं वाटणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी वाटू शकतात। तिसरी गोष्ट, मग काही लोकांना हा डिसीज होतोच किंवा याला होऊनच जातो, म्हणजे बुबुळ ते पातळ होतच। मग त्या कंडिशनमध्ये आम्ही काही पेशंट्सला 3 महिन्याच्या फॉलोअप्सनी बघतो आणि मग त्याचा जर डिसीज आम्हाला वाटलं की हा प्रोग्रेस होतोय तर त्या कंडिशन्समध्ये आम्ही C3R लेझर विथ रायबोफ्लेविन असं नावाचं एक छोटंसं लेझरचं ऑपरेशन असतं, ते आम्ही पेशंट्सला प्रिस्क्राईब करतो। आणि इथे देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरमध्ये C3R विथ रायबोफ्लेविन, किंवा जे 18 वर्षानंतरचे, जे 22 वर्षाचे, 25 वर्षाचे त्या लोकांना C3R रायबोफ्लेविन विथ PRK ह्या सुद्धा, ज्यामध्ये नंबर कमी करू शकतो, ह्या प्रोसिजर सर्व इथे होऊ शकतात। राहिला काही मुलं ज्यांचा खूप जास्त पॉवर राहतो, ज्यांना खूप मोठा नंबर असतो आणि आता वय हे आहे की ज्यामध्ये स्टेबल झालेला आहे किरॅटोकोनस, जो डिसीज किंवा कॉर्निया हे बुबुळ पातळ व्हायचं थांबलेलं आहे, त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो इट्स अ स्टेबल किरॅटोकोनस, ज्यामध्ये आम्ही C3R करून ठेवलंय। 1-2 वर्षापासून आम्ही कंटिन्युअसली त्याच्या फॉलोअपमध्ये आहोत। तो पेशंट रेग्युलरली येऊन आम्हाला हे लक्षात आलेलं आहे की आता याची बुबुळ पातळ होण्याची क्षमता थांबलेली आहे किंवा हा डिसीज प्रोग्रेशन थांबलेला आहे। त्या केसेसमध्ये आम्ही ICL नावाची प्रोसिजर करू शकतो, ज्यामध्ये पेशंटचा कम्प्लिटली चष्म्याचा नंबर हा 0 होण्याची
होण्याची काळजी घेतो। आता या पेशंट्सला किंवा किरॅटोकोनस पेशंट्सला लेझर करता येणार नाही का, तर युजली 90% पेशंट्स मध्ये हे बुबुळ जास्त पातळ झालेलं असतं, त्याच्यामुळे आम्ही चष्म्याचा नंबर काढताना आम्ही ह्या बुबुळाला परत पातळ करतो। तर ऑलरेडी पातळ झालेल्या बुबुळाला तुम्ही परत अजून पातळ करू शकत नाही किंवा लेझर फायर करू शकत नाही, कारण की हा ऑलरेडी वीक आहे। त्याच्यामुळे आम्ही इथे काही न करता ह्या समोरचा बुबुळ आणि ही लेन्स याच्या इन बिटवीन आम्ही एक लेन्स टाकतो, हिचं नाव आहे ICL म्हणजेच इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स किंवा IPCL फेकिक लेन्स। यामध्ये काय करतो आम्ही, तर बुबुळ आणि लेन्स याच्या इन बिटवीन ह्या खाचेमध्ये ही लेन्स आम्ही व्यवस्थितरित्या अशी फिट करतो, जेणेकरून या पेशंटचा कंप्लीटली चष्म्याचा नंबर जातो आणि ही लेन्स जी आम्ही फेकिक लेन्स इम्प्लांट करतो ती लेन्स ह्या नॅचरल लेन्सच्या आणि तिच्यामध्ये एक गॅप तयार करून ठेवतो, जेणेकरून नॅचरल लेन्सला काहीही होणार नाही आणि कंप्लीटली पेशंटचा चष्मा जाईल। प्लस जो या बुबुळामुळे धोका निर्माण होत आहे त्याला लेझर केल्याने, तो लेझर करायचा म्हणजे ह्याला तुम्हाला टच करायची गरज पडत नाही आणि तुम्ही सेफली यू कॅन इम्प्लांट द लेन्स इनसाइड द आय। सो याला म्हणतात फेकिक इम्प्लांटेशन ऑफ द लेन्स। यामुळे तुमचा चष्म्याचा नंबर कंप्लीटली जाऊ शकतो। तर जे पेशंट किरॅटोकोनस आहे विथ स्टेबल किरॅटोकोनस, व्यवस्थित एज आहे 25-26 झालेलं, त्या पेशंट्स मध्ये ही प्रोसिजर तुम्ही सेफली करू शकता। तुम्ही देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर मध्ये आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅन्स आहेत। या स्कॅन्स पाहूनच आम्ही हे ठरवू शकतो की तुमची ही बुबुळाची ग्रोथ किंवा बुबुळ हे थिन होत चाललेलं थांबलेलं आहे का नाही, म्हणजेच काय तर तुमचा बुबुळ पातळ होण्याचा वेग हा कमी झालेला आहे का नाही आणि तो स्टेबल किरॅटोकोनस आहे का नाही। आणि जर तो स्टेबल किरॅटोकोनस असेल तर तुमच्या चष्म्याचा नंबर नक्की निघू शकतो। उदाहरणार्थ मी तुम्हाला आज एक पेशंटची हिस्ट्री दाखवतो। या हिस्ट्रीमध्ये ही लेन्स आहे, यालाच म्हणतात फेकिक कॉन्टॅक्ट लेन्स। तर मी आज तुम्हाला ओंकार खामकर ज्याचा चष्म्याचा नंबर -12 मध्ये -3.5 एवढा आहे, तर हे तुम्हाला दिसेल की इथे किती नंबर आहे आणि त्याला ही फेकिक लेन्स आम्ही डोळ्याच्या मध्ये इन्सर्ट करणार आहोत। त्याच्यानंतर त्याचा कंप्लीटली चष्मा ऑलमोस्ट ही विल बी ग्लास फ्री।